मी त्यांना हेही म्हणलं की बाबा तुम्ही 56 कोटी रुपये आपल्याकडे आलेले होते जीएसटीचे, तुम्ही कचऱ्याचे बिलं काढायची काही गरज नव्हती, एवढे थोडे थोडे काढून दिले असे. तर मला वाटते की अक्षदाच्या या शहराच्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून डीसीएम साहेबांशी संवाद करण्यासाठी आपण परभणी जिल्ह्यातल्या, शहरातल्या नाही, जिल्ह्यातल्या विविध क्षेत्रामध्ये चांगलं काम करणाऱ्या, ज्याला विकासाच्या दृष्टिकोनातून काय काय केलं पाहिजे त्याचं नॉलेज आहे, मग विविध क्षेत्रातल्या सगळ्याच क्षेत्रातल्या लोकांना आपण त्या ठिकाणी 1000-1500 लोकांना जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातून आपण एक 50-50-50 असे गोळा केले, बाकीचे सगळे आपले शहरातले असं मिळून सगळ्याचा एक तासभराचा संवाद तुमच्याशी त्यांचा होणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या पदरात काय पाडून घेण्यासारख्या गोष्टी होऊ शकतात, त्यांच्याकडून देण्यासारख्या काय आहेत, ह्या गोष्टीवर उहापोह झाला तर आपल्याला एखादी गोष्ट चांगली पदरात पडली तरी आपल्या ह्या दौऱ्याचं सार्थक होईल. त्या भूमिकेतून आपण एक संवाद इथल्या प्रतिष्ठित नागरिकांशी सुद्धा अक्षदाला ठेवलेला आहे. त्या अनुषंगाने आपण सगळे त्याच्यात पत्रकार बांधव सुद्धा घेतलेत, आम्ही विशेषतः जिल्ह्यातलेच घेतले, तिथले तिथले 4-4 प्रमुख पत्रकार आपले इथले, बाकी लोकलचे सगळेच असणार आहेत. त्यामुळे ह्या सगळ्यांच्या माध्यमातून, सगळ्यांच्या मुखातून काय काय निघते ते सगळं ऐकून मग आपल्याला काय भूमिका घ्यायची, मग कोणत्या गोष्टीवर रेस करायचंय, कोणती गोष्टी प्रेस करायची, त्या माध्यमातून आपल्याला एखादी गोष्ट आपल्याला साध्य झाली पाहिजे, हा उद्देश त्याच्या मागचा आहे. त्यामुळे आपल्या परभणीकरांच्या हा हिताचा विषय. आम्ही परभणीकर या नात्यानं जसं आपण मेडिकल कॉलेजचा लढा लढतो, त्याच धर्तीवर उद्याचा संवाद मेळावा सुद्धा हा आम्ही परभणीकर या नात्यानं आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यालाच त्या ठिकाणी आपलं मत जेवढ्याला संधी मिळेल त्यांनी मांडायचे आहे. आपण असं पब्लिकमधून सगळ्याचं ओपिनियन घेतो आणि त्याची ती उत्तरं तिथं समोरून देतील. जसं आता संवाद मेळाव्यात ते सुद्धा असंच ठेवले आहे. सध्या जीएनजी चालू आहे, शेतकऱ्याचा विषय आहे, मग महिलांचा विषय आहे, ते सगळ्यांना सुद्धा बोलता यावं त्या उद्देशानं आम्ही स्टेडियमवर सुद्धा तेच विषय ठेवलाय की बाबा याचा एक 200-300 फुटाचा आम्ही रॅम्प केलाय मध्ये. त्या रॅम्पवरून बाकी पब्लिकमधून आम्ही काही 10-20 माईक दिलेत, त्यांनी प्रश्न करायचे, त्यांनी उत्तरं द्यायची. असं एक उगा आल्या, सभा घेतली, काहीतरी सभेत आले नेते, बोलले गेले, ह्याच्यातून काही आउटपुट निघते का? लोकांच्या भावना त्यांनी जाणून घ्याव्यात आणि त्यांनाही कळायला पाहिजे किंवा मत काय आहे, लोकांची काय भावना आहे. तर शिवसेना परभणी जिल्ह्यानं वाढवली, शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून परभणी जिल्ह्यानं मान्यता दिली, परंतु आजही सत्ता आल्या गेल्या, परंतु शिवसेना परभणी जिल्हा हा आजही विकासाच्या दृष्टिकोनातून मागासले पण आहे. मग त्या दृष्टिकोनातूनच डीसीएम साहेबांनी हे मागासले पण दूर करण्यासाठी एक शिवसेनेचे नेते म्हणून त्यांनी पुढाकार घ्यावा, ही भावना उराशी बाळगून हा सगळा अट्टहास आम्ही केल्याचा प्रयत्न केलाय. बघू काय काय होते. करू ना आपण. आता ह्या सगळ्या मेळाव्यातून जर काही सार्थक निघत ना तुम्हाला वाटत असेल की वेगळी काही प्रेस घ्यावी तर आपण तिथेही आयोजन करू. 16 दिवसापासून महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना काम बंद आंदोलन सुरू आहे. काल भेट सुद्धा दिली. शिंदे साहेब येत आहेत, नगर विकास खाता त्यांच्याकडे आहे. मग काही मोठी घोषणा होऊ शकते का परभणी महानगरपालिकेच्या? मी रात्री बोललो आणि वाढीव जीएसटी, मी ते बघा वाढीव जीएसटीचा विषय आला तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या सगळ्या महापालिका समोर येतील. मी परवा डीसीएम साहेबांकडे होतो मागच्या आठवड्यात, त्यावेळेस सीएम साहेबांनी ह्या महापालिका ज्या 5-6 महापालिका जेव्हा ज्युनियर आहेत ड वर्गाच्या, जशी चंद्रपूर असेल, परभणी असेल, लातूर असेल, ज्यांना स्वतःचं एखादं उत्पन्नाचं साधन नाहीये, अशा महापालिकेला त्यांचं जे काही थकीत अनुदान आहेत ते जरी दिले आणि वाढीव जीएसटी म्हणले की मग सगळ्याच महापालिका अंगावर पडणार. त्यामुळे शासन काय भूमिका, तर सीएम साहेबांनी कालच्या बैठकीमध्ये तो विषय घ्यायचा ठरवला होता, पण ते काहीतरी मला वाटतं पोस्टपोन झालाय. पण आता उद्या डीसीएम साहेब येणार आहेत तर मी रात्री महापालिकेच्या सगळ्या कर्मचाऱ्यांशी माझा संवाद झालेला आहे. मी त्यांना हेही म्हणलं की बाबा तुम्ही 56 कोटी रुपये आपल्याकडे आलेले होते जीएसटीचे, तुम्ही कचऱ्याचे बिलं काढायची काही गरज नव्हती, एवढे थोडे थोडे काढून दिले असते. तर मला वाटते की काही जर पैसे त्यांनी रिझर्व्ह ठेवले असते आणीबाणीमध्ये ह्या पगारी थकल्या नसत्या. आणि जिल्हा प्रशासनानं ज्यावेळेस वसुलीची मोहीम राबवायची वेळ होती मार्च एंडच्या वेळेस, SRAच्या नावाखाली यांनी सगळे कर्मचारी महापालिकेचे लावून टाकले इकडे SRAच्या कामाला. त्यामुळे वसुली होऊ शकली नाही आणि वसुली होऊ शकल्यामुळे आज 5 महिन्याचा पगार थकला आहे. आजही कर्मचारी आणखीन त्या SRAच्याच कामावर आहेत.
ही त्यांना थोडा स्वायत्तता दिली पाहिजे आणि महापालिकेनं पण आपला स्वतःचा सोर्स निर्माण केला पाहिजे. आता काही शासन त्यांना पगारी देणार नाही. नगरपालिका होती त्यावेळेस शासन पगार करत होतं. पण महापालिका झाल्यापासून सगळं महापालिकेने तरी काही दिवस महापालिकेचं सुद्धा ओझं सरकारनं उचललंय 5 वर्ष. त्यामुळं आता तरी किमान महापालिकेनं स्वतः स्वयंभू व्हावं. परभणी शहरामध्ये बरेचसे महापालिकेचे गाळे आहेत जे की नाममात्र भाड्यावर आहेत. अहो साधी एखादी पार्टिशनची 4 पत्राची रूम जरी भाड्याने घ्यायला गेलो तर त्या ठिकाणी जवळजवळ 1000 रुपयाचा आसपासचं भाडं आहे. आणि आम्ही इथं कमर्शियल जागेमध्ये मोठाले दुकानं थाटलेत. त्या दुकानाला भाडं आहे 100 रुपये, 150 रुपये, 200 रुपये. हे आमची सुद्धा नैतिकता व्यापाऱ्यांनी सुद्धा ते ठरवली पाहिजे की बाबा आम्हाला सुद्धा लाज वाटली पाहिजे की आम्ही एवढ्याशा भाड्यावर आम्ही एवढे कमवतो. त्याला सुद्धा माझी हरकत नाही. पण त्याच गाड्यासमोर एक गाडा उभा करतो, त्या गाड्यावाल्याकडून 1000 रुपये वसूल करतो हे दुकानदार. म्हणजे काय हे चाललंय नेमकं मला हे सुद्धा कळायला मार्ग नाही. ह्याच्याकडे महापालिकेचं दुर्लक्ष हे दिसतंय. मध्यंतरी रेखावार साहेबांच्या काळामध्ये याचिका दाखल झालेल्या होत्या. त्या याचिकेचा निकाल लागलाय. महापालिकेने स्वतः ह्या भूमिकेत काय भूमिका घ्यायची ठरवावी. आणि व्यापारी माझ्याकडे आले होते की बाबा ह्याच्यामध्ये काहीतरी मार्ग काढा. मी म्हणलं मार्ग काढू पण तुम्ही सुद्धा काही गोष्टी स्वीकारल्या पाहिजे. तर ते मानसिकता त्यांनी तयार ठेवलेली आहे. रेडी रेकनरच्या प्रमाणे जर रेट लावले तर भाडे वाढ होईल. जागा त्यालाच पुन्हा हवी असेल तर काही डिपॉझिटच्या रूपाने त्यांनी पैसे जमा करावे. म्हणजे आणि महापालिकेने हे आलेलं उत्पन्न, महापालिकेला जे काही उत्पन्न येईल ते महापालिकेचे पैसे काही रिझर्व्ह म्हणून त्यांनी ठेवले पाहिजेत. ते आले की घे आणि वाटून टाक आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी सगळे पुन्हा तयारच. तर ही गोष्ट कुठेतरी थांबवली पाहिजे. महापालिकेनं स्वतःकडे काही पैसा डिपॉझिट करून ठेवला पाहिजे. अशा कधी 2-3 महिन्याची पगार थकायची वेळ येते अशा वेळी त्या पैशातून काही पगारी करून आपलं बॅलन्स महापालिका करता यावी. अशा प्रकारची काही भूमिका महापालिकेनं सुद्धा घेतल्या पाहिजे. त्यामुळे महापालिका स्वतःच्या उत्पन्नासाठी जे काही पुढाकार घेईल त्याच्यासाठी आम्ही त्यांच्या सोबत आहोत. व्यापाऱ्याच्याही बाबतीत नुकसान होऊ नये आणि महापालिकेचं सुद्धा नुकसान होऊ नये असा मधला मार्ग काहीतरी काढून ही गाडी सुरळीत चालली पाहिजे. यासाठी खासदार म्हणून मी त्यांच्या सोबत आहे. उद्या DCM साहेबांसोबत मी महापालिकेचे आयुक्त असतील, महापालिकेचे काही सन्माननीय सदस्य असतील, महापौर असतील, या सर्वांना बसून एक 10-15 मिनिटाची वेळ घेऊन ह्याच्यावर काही मार्ग काढून काही अनुदान शासनाचं महापालिकेला कसं मिळवता येईल याचा प्रयत्न आमचा असणार आहे.